माणूस जन्माला येतो, मोठा होतो, पण केवळ वयाने मोठं होण्यापेक्षा काही जण त्यांच्या कर्तृत्वाने मोठे होतात. खरं तर प्रवास करून यशाचं शिखर गाठतात. अशाच यशाचं शिखर गाठलेल्या ध्येयवेड्यांशी आपण चर्चा करणार आहोत. नमस्कार, मी संदीप सरवणकर. शिखरे यशाची चर्चा ध्येयवेड्यांची या सदरात आपलं स्वागत. आपल्यासोबत आहेत 7 वेळा नॅशनल, त्यात 6 वेळा गोल्ड मेडल, इंटरनॅशनल थायलंड येथे 3 वेळा गोल्ड मेडल, एशियन चॅम्पियनशिप मध्ये 2 गोल्ड आणि 2 सिल्वर मिळवणारे व्यक्तिमत्व समीर शरद जोगळेकर. नमस्कार. त्यांनी क्रीडा क्षेत्रात उत्तुंग भरारी मारून एक आपलं व्यक्तिमत्व सर्वांसमोर सादर केले आहे. आज आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. समीरजी, थोडक्यात तुमच्याबद्दल काय सांगू शकाल? माझ्याबद्दल सांगायचं म्हटलं तर मी 90 पासून व्यायामाकडे वळलो, एक्झरसाइज कडे वळलो. कारण हे आपल्या तरुणांना फार प्रोत्साहित करणार आहे. कारण सुरुवात करायची असेल, जर उंच यश गाठायचं असेल तर केव्हापासून सुरुवात होणं हे फार महत्वाचं आहे. तरी मला वाटतं तुम्ही 16-17 वर्षात 21व्या वर्षी. ओके. हा, मग 21व्या वर्षी मी व्यायामाकडे वळलो आणि 2017 पासून पॉवर लिफ्टिंग हा गेम मी खेळायला लागलो. ओके. त्याच्यामध्ये जास्त मी या क्षेत्राकडे वळलो म्हणजे महेश शिंदे सर आहेत, जे एशियन चॅम्पियनशिप आहेत गोल्ड मेडलिस्ट. ओके. त्यांनी मला सांगितलं की तू पॉवर लिफ्टिंग का नाही करत, कारण तू एवढे चांगले लिफ्ट मारतो, पॉवर लिफ्टिंग का नाही करत. मग त्यापासून माझी पहिली कॉम्पिटिशन मी डोंबिवलीत खेळलो. तिथे मला 2 सिल्वर लागले डिस्ट्रिक्टला आणि त्यापासून माझा प्रवास सुरू झाला. छान. तुमच्या घराबद्दल काय सांगू शकता? म्हणजे घरात म्हणजे आपलं कौटुंबिक तुमचा प्रवास कसा होता? घरी आई आता 89 वर्षाची आहे, 89 इयर्स ओल्ड, आणि मिसेस आणि 2 मुलं. अच्छा. घरातून या तुमच्या प्रवासाला तुम्हाला सहकार्य मिळालं का? म्हणजे लहानपणापासून जेव्हा तुम्ही सुरुवात केली त्यापासून? पहिल्यापासून खेळाकडे जास्त लक्ष होतं, अभ्यासापेक्षा खेळ, स्पोर्ट्स या क्षेत्रामध्ये जास्त होतो. त्यामुळे मला पहिल्यापासून आई वडिलांकडनं चांगले सहकार्य मिळाले. आज तुम्ही काही अचीव केले, पण हा प्रवास कसा सुरू झाला त्याबद्दल काय सांगाल? मी पॉवर लिफ्टिंग खेळत नव्हतो पहिले, फक्त व्यायाम हा पॉवर हाऊस जिम मध्ये व्यायाम करायचा. पण तिथे महेश शिंदे सर म्हणून आहेत, एशियन चॅम्पियनशिप खेळलेले आहेत. ते मला नेहमी म्हणायचे, अरे समीर तू पॉवर लिफ्टिंग गेम का नाही खेळत, चांगला गेम आहे. मास्टर 1 मध्ये म्हणजे 40च्या पुढचे आहेत ना, ते मास्टर 1 मध्ये खेळतात. आणि मी 41व्या वर्षी चालू केलं. अच्छा. 41व्या वर्षी चालू केलं. तर मला आधी सुरुवातीला मनात आलं, मला आता या वयात करायचं का नाही. पण त्यांनी मला धीर दिला की खेळ, तू तुझ्या एवढा लिफ्ट चांगला तर तू खेळ. तर मी पहिली कॉम्पिटिशन, डिस्ट्रिक्ट कॉम्पिटिशन मी डोंबिवलीलाच खेळलो. IPF इंडियन पॉवर लिफ्टिंगची मी ठाणे डिस्ट्रिक्ट कॉम्पिटिशन खेळलो. जे महाडिक सर आहेत आणि राम शिंदे सर, जे शिवछत्रपती विजेते आहेत सलग 3 वर्ष, त्यांच्या फेडरेशन मधनं मी पहिली कॉम्पिटिशन खेळलो. तिथे मला 2 गोल्ड लागले. जेव्हा तुम्हाला ते 2 गोल्ड पहिले मिळाले तेव्हा तुमचा आनंद कसा होता? म्हणजे तेव्हा तुम्हाला काय वाटलं? जेव्हा मला 2 गोल्ड मेडल मिळाले तेव्हा मला म्हणजे एकदम म्हणजे असं वाटत होतं की आता मला अजून खेळलं पाहिजे आणि काहीतरी जी येणारी तरुण पिढी आहे या पिढीसाठी काहीतरी केलं पाहिजे, हे माझ्या पहिल्या मनात होतं. आणि सुरुवातीला आधी मी डिस्ट्रिक्ट खेळलो तर स्टेट खेळावी म्हणून स्टेट खेळलो पहिली. स्टेट खेळला तुम्ही. आता तुम्ही पहिल्यांदा जेव्हा नॅशनल मध्ये तुम्ही एंट्री मारली तेव्हा तुम्हाला काय अडचणी आल्या? सर्वप्रथम मी विक्रोळीमध्ये स्टेट कॉम्पिटिशन खेळलो. स्टेट कॉम्पिटिशन मध्ये मला 2 गोल्ड लागले आणि माझी निवड झाली नॅशनलला, हैदराबादला. पण हैदराबादला मी पहिली नॅशनल खेळलो, त्याच्या मला 4थी प्लेस लागली. पण मी खचून न जाता मला आता आणखीन चांगली प्रॅक्टिस करून नेक्स्ट टाइम पुढल्या वर्षी नॅशनलला गोल्ड, कोण ना कोणतरी मेडल, म्हणजे चांगला परफॉर्मन्स होण्यासाठी मी प्रयत्न केला. मग त्यानंतर तुम्ही नॅशनलला, मग तेव्हा जेव्हा तुम्हाला फर्स्ट मिळालं, गोल्ड मेडल मिळालं? नाही, पहिल्या कॉम्पिटिशनला मला 4थी प्लेस लागली. मग तिथून तुम्ही परत ते गिव्ह अप? तेव्हा मला फक्त पार्टिसिपेटचं एक सर्टिफिकेट मिळालं इंडियन पॉवर लिफ्टिंगचं, की मी पार्टिसिपेट केलं नॅशनल कॉम्पिटिशन. ओके. म्हणजे तुम्ही त्यावेळेस हार न मानता, खचून न जाता पुन्हा तयार केली. आणि जेव्हा तुम्ही मग मला वाटतं पुढच्या वर्षात तुम्ही पुन्हा परत डिस्ट्रिक्ट, स्टेट हाच असाच प्रवास आहे. पहिली डिस्ट्रिक्ट कॉम्पिटिशन खेळायला लागते. डिस्ट्रिक्ट मध्ये तुम्हाला जर प्लेस लागली तर तुम्ही स्टेट मध्ये खेळता
आणि स्टेट मध्ये प्लेस लागली तर नॅशनलला खेळला. ओके ओके, म्हणजे नॅशनल खेळ म्हणजे तसं national एकदम खेळायचं नाही. नॅशनलला खेळूच शकत नाही. अच्छा, मग पुन्हा तो परत हा ती प्रवास प्रक्रिया चालू सुरू होतो. करायची हा, आहे, खालून पुन्हा वरती. हा दरवर्षी प्रवास आहेच. ओके. हा, हा, मग जेव्हा तुम्ही स्टेटला येता तेव्हा तुम्ही नॅशनलला परत जाता. हो. ओके, मग जेव्हा तुम्ही नॅशनल मध्ये जेव्हा पुढच्या वर्षी गेलात का त्याच्या पुढच्या वर्षी गेलात? नेक्स्ट इयरच मी नॅशनल खेळलो, हा, तेव्हा मला तिन्ही गोल्ड लागले. तेव्हा तुम्हाला भरपूर हा, आनंद झाला. भरपूर आनंद झाला. मला अजून काहीतरी खेळलं पाहिजे, अजून पुढे इंटरनॅशनल एशियन चॅम्पियनशिप खेळलं पाहिजे. तर योगायोगाने एशियन चॅम्पियनशिप युनायटेड पॉवर लिफ्टिंगची ओके. सुरतमध्येच झाली. हम्म. तिथे मला 2 सिल्वर आणि 2 गोल्ड लागले. गुड. म्हणजे जसं तुम्ही मेहनत करत होता तसं तुम्हाला यश मिळत होतं. हा. हा, यामध्ये तुम्ही कोणाचा उल्लेख करा की एखादी घटना अशी की जी तुम्हाला मनात राहून गेली असेल ह्या प्रवासामध्ये? या पूर्ण प्रवासामध्ये मला जे विक्रोळीचे सैदल सोंडे सर आहेत, महाडिक सर आहेत आणि राम आहिर सर आणि रवी सर, या सरांचं मला भरपूर सहकार्य मिळालं की समीर तू अजून खेळ, अजून पुढे जाशील, हे भरपूर सहकार्य मिळालं. ओके, एखादी अशी घटना सांगू शकाल की जी मनात राहून गेली? जेव्हा 4 वर्षापूर्वी मी खाजगी कंपनीमध्ये सुपरमॅक्स कंपनीमध्ये कामाला होतो. ओके. तर ती 4 वर्षापूर्वी कंपनी बंद पडली. बोला आता खेळायचं का नाही, हा माझ्या थोडा मनामध्ये विचार आला. पण माझ्या बरोबरचे जे माझे मित्र आहेत त्या लोकांनी जितेंद्र आहिर या क्षेत्रामध्ये, या क्षेत्रातले पार्ल्याचे जितेंद्र आहिर आहेत, पॉवर लिफ्टिंग करतात. ते बोले यार समीर तू खेळ, नाहीतर मग वेगळे विचार तुझ्या डोक्यात येतील, पण तू स्पोर्ट्स सोडू नकोस. ओके, सोडून देऊ नका. म्हणून मी ते कंटिन्युटी ठेवली आणि आता मी याच वर्षी 2025ला थायलंडला वर्ल्ड कप मध्ये मला 3 गोल्ड मेडल मिळाले. सर्वसामान्य माणसापेक्षा थोडंसं वेगळं जाऊन आपलं एक वेगळं विश्व निर्माण करत असतात काही जण, त्याला बोलतो आपण आउट ऑफ बॉक्स जाऊन. बरं, मग तुम्ही हा तुमचा जो प्रवास सुरू केला हा आउट ऑफ बॉक्सच आहे. सर्व जणांना जिथपर्यंत पोहोचता येत नाही किंवा काही जणांची ती इच्छाही नाही. परंतु मला असं विचारायला आवडेल तुम्हाला की तुमची कंपनी बंद झाल्यानंतर पण तुम्ही ते गिव्ह अप नाही केलं. बरोबर. मग तो तुमचा प्रवास कसा होता किंवा मग तुमची दिनचर्या कशी होती आणि आताची तुमची दिनचर्या कशी आहे? मी सुपरमॅक्स कंपनीमध्ये कामाला होतो. 4 वर्षापूर्वी माझी कंपनी बंद पडली. नंतर मग पूर्ण वेळच मी या क्षेत्राकडे वळलो. मग मी सकाळी उठतो, सकाळी 4 वाजता उठल्यावर 4:31ची गाडी पकडतो डोंबिवलीवरनं, मुलुंडला जातो. 5:30ला पल्स जिम आहे जी चिंतामणी गार्डनच्या समोर आहे मुलुंड ईस्टला, ती जिम उघडतो. मी स्वतः जिम उघडतो 5:30 वाजता. 5:30 ते 1:30 त्या जिमला असतो. 2ची गाडी पकडतो, 2:16ची कर्जत. घरी येतो, जेवतो आणि पुन्हा 4 वाजता स्वतःचा माझा वर्कआउट 4 वाजता 4 ते 5:30 पॉवर हाऊस जिम आहे जी डोंबिवलीमध्ये आहे. जी पॉवर लिफ्टिंग सेक्शन आहे, आम्हीच 5-6 जणांनी मिळून पॉवर लिफ्टिंग सेक्शन टाकलंय तिकडे. म्हणजे आम्ही त्या जिम मध्ये जे पॉवर लिफ्टिंगला जे आयर्न प्लेट वगैरे लागतात, 20 kgचा बार लागतो, ते आम्ही स्वतः 6 जणांनी पैसे काढून तिथे सामान टाकलं आणि आम्ही आज कॉम्पिटिशन करतो आणि तिथे मुलं प्रॅक्टिस करतायत. बरं, म्हणजे कल्याण डोंबिवली किंवा ह्या इतर परिसरातून काही लोक जे इच्छुक आहेत त्यांच्यासाठी ही खूप सोयीस्कर होईल. हो. अच्छा, आता त्यामध्ये किती विद्यार्थी असतील? आता पॉवर हाऊस जिम मध्ये 12 खेळाडू पॉवर लिफ्टिंगची प्रॅक्टिस करतायत आणि तुमच्याच कल्याण पूर्व मधले शंकर ठाकूर आहेत, ते माझे क्लायंट आहेत, 56 वर्षाचे आहेत. ओके. शंकर ठाकूर म्हणून ते पण आहे काय. आणि आत्ताच वर्ल्ड चॅम्पियनशिपला जी माझ्याबरोबर जी निवड झाली, गिरजेश रजक म्हणून कल्याण वेस्टची, ती पण माझ्याकडनं गाईडलाईन घेते. मी तिला कोचिंग करतो, ऑनलाईन कोचिंग करतो. कधी कधी मला तिच्या लिफ्ट पाठवते, मग तिला काय चुका आहेत त्या तिला दाखवतो. अच्छा, म्हणजे तुम्ही त्याला मार्गदर्शन तुम्ही आतापर्यंत ज्यांना प्रशिक्षण देताय, ज्यांना हे करतायत, ते त्याही त्या उंचीवरती आता पोहोचतायत. तुमचा शिष्य किंवा तुम्ही मार्गदर्शन केलेल्या त्या व्यक्तीला ज्या उंचावरती पोहोचत असताना तुम्हाला काय वाटतं, म्हणजे तुम्हाला कसा आनंद, तो आनंद एक वेगळाच आनंद असतो. म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हटलं 56 इंच छाती फुगते की अरे आपला स्टुडंट वर्ल्ड चॅम्पियनशिपला गेला. आणि प्राऊडली आपण सांगत असतो की माझे चार स्टुडंट यावर्षी वर्ल्ड चॅम्पियनशिपला चाललेत. एक वरळीची नीता नवार, सरिता कदम आहे, महिला सुद्धा यामध्ये आहेत. या पण 44 वर्षाचे आहेत. ओके. 44 इयर्स ओल्ड आहेत दोघी. आणि सरिता कदम ही तर 52 वर्षाची.
म्हणजे इथे 35 नंतर लोक नांगी जे टाकून मोकळे होतात, आता काहीच होणार नाही. 35 नंतर कदाचित गव्हर्नमेंटचा जॉब बंद होतो, हो. पण हा जॉब इथे वेकेन्सी फुल आहे. म्हणजे साहेब आता 51 वर्षाचे आहेत, म्हणजे हो. प्रश्नच नाही. बघा म्हणजे एक प्रकारचा हा नशाच आहे म्हणजे, नाही, पण हा चांगला आहे. बरोबर. मी तरुणांना सांगायला की स्पोर्ट्स मध्ये तुम्ही राहा, हा माझा शेवटपर्यंत म्हणजे सांगणं आहे. तुम्ही हा, गुंतून हा, राहा गुंतून आणि राहा. हे करून राहा. बरोबर. ठीक आहे. प्रत्येक क्षेत्रात काही ना काही अडचणी आहेतच, बरोबर आहे. आता हे तुमचं स्पोर्ट्स आहे, म्हणजे जे पण खेळाडू आहेत त्यांनाही काही त्रास होत असतात. तर तसं तुमच्या या प्रवासात मगाशी मी तुम्हाला विचारलं की तुमचा प्रवास कसा होता, तर तुम्ही सांगितलं. पण काही अनावश्यक अडचणींना आपण त्रास देत असतो, किंवा एखादी खंत जी प्रशासनामार्फत असते, त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? जी नॉर्थ मध्ये म्हणजे हरियाणा, पंजाब, गुजरात, राजस्थान या राज्यांमध्ये जे शासनाकडनं त्यांच्या इकडच्या शासनाकडनं जी मदत केली जाते या ऍथलिक गेमला, म्हणजे फक्त क्रिकेट एके क्रिकेटलाच नाही तर बाकीच्या गेमना पण जी मदत केली जाते, ती असे वाटतं की मला कुठेतरी महाराष्ट्र शासनाकडनं एवढ्या वर्षापासून होत नाहीये, की फक्त ओन्ली क्रिकेट. अच्छा, हा. कारण इथे इथे जास्त करून क्रिकेट प्रेमी जास्त दिसत आहेत. त्या अनुषंगाने त्यांना सपोर्ट करणारे पण, म्हणजे प्रशासनिक त्यांना सपोर्ट करत आहे. परंतु तुमचं म्हणणं असं आहे की इतर राज्यांमध्ये जसं इतर बाकीच्या खेळाडूंना जसं प्रोत्साहन देतात किंवा त्यांना काही अनुदान वगैरे जे असते, पॉवर लिफ्टिंग गेम वगैरे. हा, सर्वस्वी त्या गोष्टींना तसंच महाराष्ट्रातही द्यावं असं प्रशासन. मात्र यामध्ये मला वाटतं प्रशासनाने लक्ष घालावं असं आपल्याला वाटतं. बरोबर. बरं, ठीक आहे. ह्या प्रवासात तुम्ही आम्हाला दाखवू शकाल का काही काही तुम्ही अचीव्ह केलं? तुमची पदकं आम्हाला बघायला आवडतील. ओके. आता हे थायलंडला मला गोल्ड असं मेडल दाखवा, आलं. प्रेक्षकांनाही बघू द्या. 3 वा. गोल्ड मेडल आले थायलंडला. मगाशी आपण ते उल्लेख केला की इंटरनॅशनल इंटरनॅशनल. लेवलवरती ज्या 3 गोल्ड मेडल मिळाल्या त्या या आहेत, प्रत्यक्ष आहेत आणि खमकी आहेत. छान. हा, आणि मी तिकडे टीम घेऊन गेलो होतो म्हणून मला त्याने एक ऑफिशियल म्हणून एक अशी ट्रॉफी दिली त्यांनी तिकडच्या फेडरेशन. ओके, म्हणजे तुम्ही WRPF काही ने. प्रेक्षक तुम्ही खेळाडू घेऊन गेलो खेळाडू होतो. घेऊन हो. गेला तुम्ही. हा, आहे छान. एशियन चॅम्पियनशिपला मला लागले 2 गोल्ड, आणि मगाशी तुम्हाला उल्लेख केला 2 गोल्ड आणि 2 सिल्वर. ओके, हा, जो आपण उल्लेख केला होता मगाशी. आपण पाहतो आहोत सर्वसामान्य माणसांसाठी हे फक्त धातू असेल, परंतु समीर सरांना याबद्दल एक वेगळीच आपली इथे असणार आहे. हो. छान छान. सर्टिफिकेटचा हा थायलंडचा आहे. ओके. आणि हे मला जे 4 आत्ताची नुकतीच पार पडलेली 2025 ची नॅशनल WRPF ची, त्यांना मला 4 गोल्ड लागले, दिल्लीला झाली. व्हेरी गुड. तुमचं कौतुक करावं तेवढंच कमी आहे. छान. ठेवूया आपण इथे. खूप छान. हे आपण पाहिलं, अक्षरशः डोळे दिपून जात आहेत हे यश पाहताना. हे यश सोपं नसतं. त्यासाठी मगाशीच आपण तो उल्लेख केला की आउट ऑफ बॉक्स जाऊन काहीतरी करावं लागतं. तर या व्यतिरिक्त असं काय करावं लागेल, किंवा येथे तर समजा काही यांना यायचंच असेल नवीन खेळाडूंना, तर त्यांचा मार्ग कसा सुखकर होईल? व्यायामाचं सातत्य आणि रोजची प्रॅक्टिस ही आवश्यक आहे. हा पॉवर लिफ्टिंग गेम असा आहे, 2 हप्ते जरी ब्रेक आला तरी तुमचा बाउंडेज कमी होतो. तुम्ही जी लास्ट लिफ्ट मारलेली असते ती आपोआप कमी होते. तुम्हाला प्रॅक्टिसमध्ये सातत्य ठेवायला लागतं. हा गेमच असा आहे पॉवर लिफ्टिंग. पॉवर लिफ्टिंग काय, वेट लिफ्टिंग काय, हे 2 अशी गेम आहेत की तुम्हाला कोणत्याही स्पोर्ट्समध्ये तुम्हाला सातत्य पाहिजे. बरोबर. आता तुम्ही जो उल्लेखच केला, मी तुम्हाला प्रश्न विचारतो, तर पॉवर लिफ्टिंग आणि वेट लिफ्टिंग मध्ये फरक काय आहे? पॉवर लिफ्टिंग गेम मध्ये स्कॉट, बेंच, डेडलिफ्ट ओके, हे 3 गेम येतात. तुम्हाला अच्छा. तिन्ही गेम खेळावेच लागतात. थोडं स्पष्टीकरण करून सांगा, म्हणजे आमच्या प्रेक्षकांना कळेल की काय आहे ते. पॉवर लिफ्टिंग स्कॉट म्हणजे जो बार असतो, तुम्ही खाली बसायचा आहे हा, आणि उठायचं आहे. त्यांच्या कॉल प्रमाणे जे 3 रेफरी असतात त्यातला मधला रेफरी तुम्हाला कॉल देतो. ओके. हा, त्याप्रमाणेच तुम्हाला मारायचं. किती टाइम तुम्ही हा, ते sustain त्याप्रमाणे. राहायचं, किती हा, टाइम हा. उचलायचं? बरोबर. ओके ओके, व्हेरी गुड. आणि एक डेडलिफ्ट म्हणून आहे, हा, फक्त लिफ्ट करायचं वरती. आणि एक बेंच आहे, ते झोपून मारायचं. ओके. हे येतं पॉवर लिफ्टिंग पॉवर लिफ्टिंग मध्ये. हा. वेट लिफ्टिंग मध्ये काय येतं? वेट लिफ्टिंग म्हणजे फक्त ते वेट. हा, वेट. हा,
पण पॉवर लिफ्टिंग हा गेम खरा 3 मला गेम दाखवावेच लागतात. स्क्वॉट, बेंच, डेडलिफ्ट हे तिन्ही गेम तुम्हाला खेळायचा तेव्हाच तो पॉवर लिफ्टिंग गेम हा पूर्ण होतो. पूर्ण होतो. अच्छा. हा, आपल्याला तिन्हीला प्रॅक्टिस ठेवायला लागते. आपल्या माहितीमध्ये भर पडली आज पॉवर लिफ्टिंग काय आणि वेट लिफ्टिंग काय. थँक्यू. ते ऍक्च्युली हे माहिती असणं गरजेचं आहे. बरोबर तुम्ही आपण म्हणतोय की अमुक हे मिळालं, पण कशामध्ये मिळालं आणि त्यांनी काय केलंय त्यासाठी हे बरोबर अतिशय महत्वाचं आहे. सरांनी आपल्याबद्दल बऱ्याच गप्पा मारल्यात आणि कुटुंबाबद्दल बोलताना थोडंसं कमीच बोललेत ते. परंतु मला इथे मुद्दा होऊन राहून विचारावं असं वाटतं. कारण एखादी पुरुषाच्या यशामागे एका स्त्रीचा हात असतो असं म्हणतात. सर, तुमच्या कुटुंबाबद्दल काय सांगा? कसा तुम्हाला सहकार्य तुम्ही आता करतात? उल्लेख केलात की एका स्त्रीचा पण माझ्याकडे माझ्या मागे 2 स्त्रींचा आहे. माझ्या आईचा सर्वप्रथम आणि माझ्या मिसेसचा खूप सपोर्ट मिळतो मला दोघींचाही आणि माझ्या बहिणीचा पण जे लग्न आले त्या बहिणीचा पण बहिणीचा पण मला खूप सपोर्ट मिळतो. कोणी प्रत्यक्ष मदत करत असतं, कोणी पाठीमध्ये थाप देत असतं. बरोबर. तर कौतुकाची थाप पण फार महत्वाची असते. आतापर्यंत तुम्हाला बऱ्याच जणांनी तुम्हाला थाप मारली असेल, म्हणजे हो. तुम्हाला खूप प्रशंसाही केली असेल. तर त्याबद्दल तुम्ही एखाद्या व्यक्तीचं कोणाला सांगू शकता, की मला त्यांचं जेव्हा तुम्हाला आभार मानायचे. हां, हां. किंवा किंवा तुम्ही एखादी अचिव्हमेंट केल्यानंतर त्यांनी तुम्हाला जे कोणत्या प्रकारे तुमचं हे बरोबर, केलं बरोबर. हां, म्हणजे तुम्हाला प्रोत्साहित केलं किंवा तुम्हाला शुभेच्छा दिल्या किंवा तुम्हाला प्रोत्साहित केलं असं म्हणा. आपल्या डोंबिवलीचे आमदार आहेत रवींद्र चव्हाण. अच्छा. यांनी पण मला सर म्हणजे मेडल घेऊन आल्यानंतर बोलून माझे आभार मानले, कौतुक केलेलं आहे. तसेच आपल्या कल्याणच्या सुलभाताई गायकवाड आहेत. त्यांनी पण माझं कौतुक केलेलं आहे. अच्छा. हां. जेव्हा हां, तुम्ही आता ह्या हां. शिखरावरती शिखरावरती पोहोचल्यानंतर बऱ्याच अशा काही गोष्टी घडत असतात. पण सर ह्या प्रवासात जेव्हा तुम्ही मगाशी तुम्ही उल्लेख केलात, की माझं जॉब गेल्यानंतर तुम्हाला फार वाईट वाटलं. ते दिवस कसे होते? आणि त्यावेळेस तुम्ही कसं हे केलं ना, बॅकअप कसं घेतलं परत तुम्ही? बॅकअप कसं घेतलं म्हणजे 4 वर्षापूर्वी माझी कंपनी बंद पडली. हां. तेव्हा मी 40,000 ते 42,000 मला चांगला पगार होता. मग तेव्हा फक्त माझं पॉवर लिफ्टिंग माझी प्रॅक्टिस आणि जे पॉवर लिफ्टिंग गेममधले आहेत त्यांना शिकवायचं बस आणि घरी एवढाच प्रवास होता. पण हे कंपनी बंद पडल्यावर माझा आर्थिक जो माझा प्रॉब्लेम झाला मेन खूप आणि हा गेम खूप खर्चिक गेम आहे पॉवर लिफ्टिंगचा बघायला गेलं तर. ओके, हां, ओके, ओके. कारण प्रोटीन वगैरे सगळं मेंटेन ठेवायला लागतं. खाणं पण मेंटेन ठेवायला लागतं. त्याच्यामुळे तेव्हा जास्त वाईट वाटलं आणि म्हणजे कंपनी बंद असल्या कारणामुळे मी यावर्षी वर्ल्ड चॅम्पियनशिपला जाऊ शकत नाही. कारण फायनान्शियल शेवटी प्रॉब्लेम होतो. अच्छा. हां. म्हणजे तो तुम्हाला एक दुःखद क्षण तुमच्या हो. आयुष्यामध्ये येऊन गेला. परंतु त्यातल्या त्यात आम्हाला एक गोष्ट आवडली मला सर, की संकट येत असतात आणि आपला प्रवास सुरू असतो. किती खडतर असला तरी. तर तुम्ही हार नाही मानली आणि तुम्ही बरोबर. पुढे अजूनही तसेच चालू आहे. बऱ्याच जणांचे तुम्ही आभारही मानले. यामध्ये एक मला विचारायचं वाटेल सर आता, की ती जी घटना तुमच्या आयुष्यात घडली, तेव्हा खरंच तुम्हाला दुःख म्हणजे त्या व्यतिरिक्त दुसरी कोणती घटना आहे का? किंवा असं की बस दुःखद कारण आतापर्यंत आपण तुमच्या आयुष्यात तुम्ही यश गाठलं, हा चांगल्याच गोष्टी येत होत्या. बरोबर. एखादी गोष्ट घटना की जिथे तुम्ही खचलात ॲक्चुअली, तिथून तुम्ही वरती आलात. तिथून वरती आलो म्हणजे मेन प्रॉब्लेम तोच आहे. आर्थिक प्रॉब्लेम आर्थिक हाच आहे. आणि हां. कंपनी बंद पडली मेन. ओके. कारण कंपनी बंद होती तेव्हा मला काही टेन्शनच नव्हतं. पगार पण चांगला होता. म्हणजे कुठली पण कॉम्पिटिशन जाणार. कुठेही असेल तरी जाणार. मग आता कसा विचार करावा लागतो. शेवटी दोन्ही मुलांची शिक्षण आहेत. हो, हो, हो. बरोबर, आणि बरोबर. आता मला मोठा मुलगा लास्ट इयर झालाय. अच्छा. आता एमबीएला ऍडमिशन घेणार मग त्याचा विचार करावा लागतो. आता यावर्षी मी रशियाला जी मॉस्कोला जी वर्ल्ड चॅम्पियनशिप होणार आहे WRPFची ओके, जे सुनील लोचप सर मला घेऊन चाललेले ओके, दिल्लीचे आहेत सुनील लोचप सर ओके. त्यांनी मला खूप सपोर्ट केलेला आहे. अच्छा. हां. हां. आणि आपले महाराष्ट्राचेच सौरभ चौधरी आणि शीतल मॅडम यांनी ओके. पण खूप सपोर्ट केलेला आहे. छान, ते छान. मला अजूनही मला फोन करतात, "अरे समीर काहीतरी कर पण ये तू आमच्याबरोबर म्हणजे जे माझे बाकीचे स्टुडंट आहेत त्यांना मला सपोर्ट मिळेल." त्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे का आता? की प्रक्रिया झाली नाही, अजून ती चालू आहे प्रक्रिया. शक्यता आता आहे? हा शेवटचा हप्ता आहे बघू. तरी नशिबात असेल तर जाणं मी होईल. खरंच जनशक्तीच्या माध्यमातून मी आवाहन करेन, की अशा होतकरू खेळाडूला जर फक्त आर्थिक बाबतीत अडचणी येऊन जर तो पुढचा त्याला यश गाठता येत नसेल, तर आपल्या समाजातून खरंच कोणी जे असतील त्यांनी लक्ष देऊन त्यामध्ये खरंच त्यांना सहकार्य करता आलं, तर खूप बरोबर. आनंद होईल आम्हाला. असं आपण आवाहन करतो यासाठी.
Thank you. सर, शेवटी मी विचारेन तुम्हाला की तरुणांना तुम्ही काय मार्गदर्शन कराल? ओव्हरऑल तरुण मी विचारतो तुम्हाला. ओव्हरऑल तरुणांना तुम्ही काय मार्गदर्शन कराल? म्हणजे आत्ताचा जो तरुण जो व्यसनाकडे जास्त चाललाय, हा. ते न जाता तुम्ही एखाद्या खेळाकडे व्हा. असं नाही म्हणत की या पॉवर लिफ्टिंगकडे, कोणताही गेम खेळा, टेबल टेनिस खेळा, बॅडमिंटन खेळा, लॉंग टेनिस खेळा, कोणताही गेम खेळा, पण स्पोर्ट्सकडे वळा, पण व्यसनाकडे वळू नका. हेच सांगणं आहे माझं. बरोबर. सरांचं म्हणणं असं आहे की व्यसनाच्या अधीन न जाता आपण लक्ष केंद्रित करून बरोबर. सर्वस्वी त्या त्या खेळाच्या किंवा इतर छंदाच्या तुम्ही ती नशा करावी. या ही हा, नशा. कारण खेळाची ती नशा काय? हा, ती नशा तुम्ही केला तर तुम्ही एखादे यश गाठाल. बरोबर. आणि या नशेमध्ये मात्र आपलं सर्वस्व संपून जातं. बरोबर. तर आपण मगापासून चर्चा करत होतो समीर जोगळेकर सरांशी. समीर शरद जोगळेकर. आता त्यांचं पूर्ण नाव मला घ्यायला आवडेल. कारण कारण शेवटी वडिलांचं नाव यायलाच हवं. तुमचं पूर्ण नाव, तुमच्या आईचं नाव पण आज उल्लेख करा सर. तर त्याबद्दलही तुम्हाला अभिमानास्पद. त्याला मगाशी तुम्ही बोलला. माझ्या आईचं नाव साधना शरद जोगळेकर, मिसेसचं नाव शलाका समीर जोगळेकर आणि माझ्या बहिणीचं नाव स्नेहा सुनील नाईक. 3 देवी ह्याच्या मागे होत्या आणि हा यशस्वी प्रवास सुरू झाला. सरांनी यश गाठलं आणि आज ते एका उंचीवरती आहेत. पुन्हा एकदा मगाशी आपण आवाहन केलं की सरांना जर सहकार्य करता आलं तर आपण डिस्क्रिप्शनमध्ये नंबर देणार आहोत. तुम्ही सरांना थेट संपर्क करू मला एक शकता. अजून एक आमची तसे बघायला तर संदीप सरांशी तुमच्याशी ओळख डोंबिवलीमध्ये आता 15-20 दिवसापूर्वीच झाली बरोबर. आपल्या वयांची. हो, हो, तुम्ही म्हणालात की या तुम्ही एवढा स्पोर्ट्स गेम खेळता, या आमच्या चॅनलला. हो. तेव्हा म्हणून मी जनशक्तीचे तुमचे डायरेक्टर तुम्ही सुनील संदीप सर, तुमचे आम्ही खूप आभारी आहोत. आम्हाला आमच्या एक छान अशी आपल्या गप्पा झाल्या आणि एक सुंदर प्रवास आपण अनुभवला. आणि या माध्यमातून मला वाटतं तरुणांना मार्गदर्शन मिळावं, प्रोत्साहन मिळावं आणि नशेच्या आहारी न जाता ते आपलं एक ध्येय गाठून त्यांना गाठता यावं, यासाठी हा जो आजचा जो कार्यक्रम आहे हा यशस्वी होईल असं आपल्याला वाटतं. समीर सर, आपण इथे आलात आणि आपल्याला जे काही तुम्ही तुमच्या जी माहिती दिली आणि तुमच्या खेळाबद्दल आम्हाला सांगितलं, खरंच खूप खूप आभार. जनशक्तीच्या माध्यमातून खूप खूप आभार. नमस्कार.